डोंबिवलीची होतकरू तरुणी जेव्हा तिच्या शोरमाच्या व्यवसायातून डोंबिवली स्टेशनजवळ स्टॉल टाकून चांगली प्रसिद्धी मिळवू लागली, तेव्हा नियम दाखवत तिचा स्टॉल महानगरपालिकेने बंद केला. इतर वेळी अनेक वर्ष उत्तर भारतीय अनधिकृतरित्या स्टेशनजवळ स्टॉल लावतात, तेव्हा डोलेझाप करून झोपलेली यंत्रणा मराठी माणसाच्या बाबतीत कशी खाडकन जागी होते. मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकतो आता. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो. ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी रोज सर्वांच्या धंदे बंद करायला. हा तर ऐका ना, इलेक्शन टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ आहे, प्रूफ आहे. काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला. रोज मी कसं येऊन मी तर रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा. हे रोज लावते, रोज लावते. माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. मी जेवढं सांगतो तेवढी प्रोसेस तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही. राहू द्या टीम आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्यासाठी. थोडं सरका दादा, थोडं सरका, थोडं 1 मिनिट सरका. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते. त्याच्यावरती लाव, ओके, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव, ठीक आहे. त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही. जी आहे आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे. बरोबर, एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवली, हा, ठीक आहे. बाकी आयुक्तांची साहेब बोलतो, ठीक आहे. चालेल जाऊ, चालेल. लढायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस रडत नाही, त्यामुळे बिंदास लढायचं नाही. कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्या सोबत आहे. तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं तर मला फोन करा, तर मला ठाणे वाटायला अर्धा तास लागेल, अर्धा तास येईल. याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे, ठीक आहे.